तुम्हाला अंधेराची या भूत सैतानाची भीती वाटते का? या मरणाला तुम्ही घाबरता का? जर तुम्हाला अशा भीत्या कायमच्या नष्ट करावच्या असतील तर तुमचेसाठी माझे मेरे एक खुश खबर आहे. ज्या भीत्या आपले मनान येतात त्या भीत्या नष्ट करावच्या सगळ्यात जास्ती ताकद जेजूस ख्रिस्तापर आहे. जेजूसनी त्याचे शक्तीशी रोग्यांना बरं केलं, आंधळ्यांना दिसू लागलं, बहिऱ्यांना ऐकू लागलं. जेजूस परत सगळ्यात जास्ती शक्ती आहे. म्हणून जेजूसनी कैक लोकांना मरणांशी उठविले. तुम्हाला भूत सैतानांशी सोरावला जेजूस तुमची मदत करावला बघिते. तो तुम्हाला मदत करावचे पुरं जेजूसला तुम्ही तुमची कूड अर्पण करावला तयार व्हा आणि कबूल करा का परत पापान पडणार नाही. तुमचे जीवनाची पाप माफ करावला जेजूसला सांगा आणि बोला. मग तुम्हाला आपोआप समजेल का क्षमा काय आहे आणि तुम्ही स्वतःच जेजूची माया कराल आणि त्याचे आज्ञाचं पालन कराल. जर जेजूसला तुम्ही तुमचा करता धरता समजाल तर कोणचे बी सैतानाला घाबरावची गरज नाही. जेजूस तुम्हाला बचविल आणि रक्षा करेल. राक्षसाशिवाय भी जेजूसपोर अधिक शक्ती आहे. जर ते राक्षस तुम्हाला सत्वित असतील तर तुम्ही जेजूसला रजार करा, मग ते राक्षस तुम्हाला सोडून पळतील. खरोखर आपण जेजूसवर भरोसा केल्यावर जेजूस आपलं संरक्षण करते आणि त्याचा आत्मा आपले काळजान रेवाला पाठविते. जेजूसचा आत्मा म्हणजे नीतल आणि साप आहे आणि तो आत्मा जयेला असेल त्याला सैतानाला येवाची ताकद नाही. जेजूसला खाचेन घालणं होतं तरी ते मरणांची संजीव झाले आणि सैतानाची हार केली जेव्हा जेजूस मरणांशी उठले. तुम्हाला जीवन देण्याची शक्ती जेजूस परच आहे आणि त्या जीवनाला कव मरण नाही. आणि जर तुम्ही तुमची कूड त्याला अर्पण केली तर तो तुम्हाला जीवन देईल आणि ऐसन जीवन देईल का त्याला कवच मरण नाही. त्यासाठी मरणाला घाबरावची गरज नाही. जेजूस दुनीन परत येईल म्हणून याची वाट बघित रेवू नको. तो तुमची माया करते आणि तुमचं ऐकते. त्याला तुमची पाप माफ करावा सांगा आणि त्याचे मधी घेवाला सांगा, मग तो तुम्हाला नवीन जीवन देईल. Calçou Jesus tchau, calclou di tchau deriau, mang tao ha mi, tu ji corpa sai bao, am chi calçou, tandani anup kari, tuji tana karsasna chesasna kalso Jesus cha mang town this round hu tuji maya just ani just Golkaza de amana walak tuji ugar saiba banderang kulpeci ani amchi kalsaretin jiti Bauret berwansa animaya tuji kau
मागतां आमी तुझी कृपा सायबा, आमची काळज थंडावणी अनुपकारी, तुझी त्यानं कर सासनाची सासना. Calza Jesus cha mangtau disra, o tuji maya jastani ja. भावांदो, माझे सबद ध्यान देऊन ऐका. बरीच वर्ष जायली आपण आपले वार वल्लांचे रीत रिवाजीन चाललो, हाताना ताविता बांधून सैतानाशी लांब रेवासाठी. तुम्हाला खरोखर शांती मिळली का? नाही. आपली काळज अजून जरान परमेश्वरा करून सुख मिळते आयसं आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हती, आणि याची बी माहिती नव्हती का पापाजून आपलं सुख नेलंय. पण आता आपण परमेश्वराचे सबद ऐकल्यान आणि हे बी खबर आहे का परमेश्वराला पापाचा राग आहे, पापांशी आवरी दुश्मनी आहे का त्यांनी त्याचे पुताला मरून दिलं कारण आपण पापान परावण नाही म्हणून. पाप करणाऱ्यांना परमेश्वर हमेश आगीन जलवाची शिक्षा देते. जेजूस मेले नसते तर आपण आपले मेल्या पाठी सैतानाचे वस्तीन गेलो असतो. तुम्हाला पाप म्हणजे लहानशी जिनिस वाटते का? खोटं काम माहिती असून कराल का? नाही भावांदो, आपल्याला पापांशी बचवासाठी जेजूस खुर्सावर मेले. जेजूसचं मरण फुकट घालवाल का? तुम्ही आयशीच पाप करीत रेलीस तर आयसं समजा का तुम्ही जेजूसचा परत प्राण घेता. मग सैतानाची वाट धरून परमेश्वराच्या नावाला डाग लावू नको. तुम्हाला काय मिळते दारू आणि सिगरेट पिऊन? या वाईट जिन्सा तुमची बुद्धी आणि ताकद घेऊन जाते. हे आयसं करावला सैतान आपल्याला सांगते. परमेश्वराला पापाचा नाकार आहे. दुसरे आस्तुरीचा लोभ घेतल्यावर तुम्हाला खुशी मिळते का? या परमेश्वर खुशी होते का तुम्ही रागून बायको आणि शेजाराशी झगडून आणि सैतान्या करण्या करून? परमेश्वराचा राग खोटी कामं करणाऱ्यावर आहे. जुगार खेळल्यावर परमेश्वराला खुशी होते का? नाही, ती चोरी केल्यासारखी आहे. मनान पापी विचार करून परमेश्वराला खुशी मिळते का? आईचं वागणं सैतानाचे वाटेचं आहे. तुम्हाला फसवासाठी सैतानाला पाहिजे का तुम्ही पाप करावी आणि त्याचे सई एमकोडान जावं, ज्याची तुम्हाला परमेश्वराची पहिलाच ताकीद आहे. माझे भावांदो, परमेश्वर आपली सगळी पाप बघित आहे आणि तो पापींना शिक्षा दिल्याशिवाय रेणार नाही. आता बोला, तुम्हाला काय पाहिजे? परमेश्वराचा राग या त्याचं बेसाव? आपले सगळ्याबद्दल जेजूस ख्रिस्त एक दिस न्याय देईल. खरोखर जेजूसचे सांगण्याप्रमाण आपण चाललो तर तो आपल्याला नक्कीच सारगान नेईल. सुख आणि शांती तयेलाच आहे. जर आपण खोटी कामं केली असती तर आपण पस्तावू, आणि ज्या कोणी त्याचे शब्दाचं पालन केला नसेल तर तो बोलेल, मी तुला ओळखी नाही. जा आणशी जे पापी त्याची पापाची शिक्षा भोगितान आणि आगीन जलतान, ती आग कवच इजणार नाही. अरे जॉन, तू का वाचितेस? मी परमेश्वराचं धार्मिक पुस्तक वाचित आहे. बरं, पण तुला समजते काय? थोडं समजते, थोडं समजे नाही. पण जे काय मी आता वाचित आहे ते लहान पोराला बी समजेल. ओ हो, ऐसं काय? ते कशाबद्दल
सांग ना. जेजूसचे आई बदल आहे. मारिया माऊली जेजूस ख्रिस्ताचे संगाती एके वराडाला होती. त्या वराडान दारू म्हणजे वाईन खुटली. माऊली खंती जायली आणि जेजूस पर मागणी केली. तिला माहिती होतं का यामध्ये जेजूस ख्रिस्त जरूर मदत करू शकेल. मग जेजूसनं काय केलं? ताबडतोब जेजूसनी काय नाही केलं. पण माऊलीला पुरी खात्री होती का जेजूस जरूर मदत करणार. मग तिने चाकरांना पटविलं आणि बोललं, जेजूसचे सांगण्याप्रमाण करा. थोडेच टायमान जेजूसनी मोठ्या रिकाम्या बन्या पाण्याशी भरवायला सांगितल्या. त्याप्रमाण चाकरांतून केलं. जेजूसनी त्या पाण्यावर बेस घाललं आणि लोकांना मोठं कौतुक वाटलं का पाण्याची दारू म्हणजे वाईन तयार झाली. ओ हो, ते तर नवल झालं. मरी माऊलीला माहिती होती का जेजूस परमेश्वर आहे, जो माणसाचं रूप घेऊन या धर्तीवर आला आपल्याला आपले पापांशी बचवासाठी आणि त्याला सगळं काय करू शकते. मला पटते. माऊली अजून आपल्यावर मागणं करते का आपण जेजूसचे बोलण्याप्रमाण चालावं. मी सगळं मानित आहे, पण आपण का करावं ते सांगावला. जेजूस आता आपले मध्ये आहेत काय? धार्मिक पुस्तक बायबल परमेश्वराचे सबद सांगते, पण आपण ध्यान देतो का? म्हणजे बायबल का सांगते? बायबल हे सांगते जे जेजूसनी त्याचे अपोस्तलांना सांगितलं होतं, मनापासून रजार करा जैसा का तुम्ही परमेश्वराचे संगाती बोलता. जेजूसनी सांगितलं आहे तोच आपला बचाव करू शकेल. यासाठी त्याची ताकीद बी आहे. बीजे देवाची पूजा करू नये तोच आपला तरवणार आहे आणि त्यांनी बोलला आहे, मी तुमचा मार्ग, सत्य आणि जीवन. जो कोण खरोखर जेजूसला मानील आणि त्यावर विश्वास ठेवील त्याची पाप माफ होऊन तो एमकोंडांशी बचेल. भावांदो, सैतान आपल्याला फसवायला बघिते. चारे बाजूशी सैतान कोशिश करते का आपण परमेश्वराशी लांब राहावं म्हणून. त्याला परमेश्वराचा नाकार आहे म्हणून आपल्याला त्याचा गुलाम बनवायला बघिते. तो आपल्याला खोटी कामं करावा सांगते. जर त्याचं ऐकलं तर आपण आपले मेल्या पाठी सैतानाचे घरा जाऊ. परमेश्वर आपली मया करते. आपण मेल्या पाठी सारगान जावं म्हणून ऐसं परमेश्वराला वाटते. आपल्याला मया आणि शांती असावं ऐसं बी वाटते. आपण परमेश्वरापर जावं नाही म्हणून आपले आर सैतान येते आणि सांगते, तुम्हाला अंधेराची या भूत सैतानाची भीती वाटते का? या मरणाला तुम्ही घाबरता का? जर तुम्हाला अशा भीत्या कायमच्या नष्ट करावच्या असतील तर तुमचेसाठी माझे मेरे एक खुश खबर आहे. ज्या भीत्या आपले मनान येतात त्या भीत्या नष्ट करावच्या सगळ्यात जास्ती ताकद जेजूस ख्रिस्तापर आहे. जेजूसनी त्याचे शक्तीशी रोग्यांना बरं केलं, आंधळ्यांना दिसू लागलं, बहिऱ्यांना ऐकू लागलं. जेजूस परत सगळ्यात जास्ती शक्ती आहे. म्हणून जेजूसनी कैक लोकांना मरणांशी उठविले. तुम्हाला भूत सैतानांशी सोरावला जेजूस तुमची मदत करावला बघिते. तो तुम्हाला मदत करावचे पुरण जेजूसला तुम्ही तुमची कूड अर्पण करावला तयार व्हा
आणि कबूल करा का परत पापान पडणार नाही. तुमचे जीवनाची पाप माफ करावला जेजूसला सांगा आणि बोला. मग तुम्हाला आपोआप समजेल का क्षमा काय आहे. आणि तुम्ही स्वतःच जेजूची मया कराल आणि त्याचे आज्ञाचं पालन कराल. जर जेजूसला तुम्ही तुमचा करता धरता समजाल तर कोणचे बी सैतानाला घाबरावची गरज नाही. जेजूस तुम्हाला बचविल आणि रक्षा करील. राक्षसाशिवाय भी जेजूस पोर अधिक शक्ती आहे. जर ते राक्षस तुम्हाला सत्वित असतील तर तुम्ही जेजूसला रजार करा. मग ते राक्षस तुम्हाला सोडून पलतील. खरोखर आपण जेजूसवर भरोसा केल्यावर जेजूस आपलं संरक्षण करते आणि त्याचा आत्मा आपले काळजान रेवाला पाठविते. जेजूसचा आत्मा म्हणजे नीतल आणि साप आहे आणि तो आत्मा जयेला असेल त्याला सैतानाला येवाची ताकद नाही. जेजूसला खाचेन घालणं होतं तरी ते मरणांची संजीव झाले आणि सैतानाची हार केली जेव्हा जेजूस मरणांशी उठले. तुम्हाला जीवन देण्याची शक्ती जेजूस परच आहे आणि त्या जीवनाला कव मरण नाही. आणि जर तुम्ही तुमची कूर त्याला अर्पण केली तर तो तुम्हाला जीवन देईल आणि आयुष्य जीवन देईल का त्याला कवच मरण नाही. त्यासाठी मरणाला घाबरावची गरज नाही. जेजूस दुनीन परत येईल म्हणून याची वाट बघित रेवू नको. तो तुमची मया करते आणि तुमचं ऐकते. त्याला तुमची पाप माफ करावा सांगा आणि त्याचे मधी घेवाला सांगा. मग तो तुम्हाला नवीन जीवन देईल. Calçou Jesus tchau, calcleu de tchau deriau, mang tao ha mi, tu ji corpa sai bao, am chi calçou, tandani anup kari, tuji tana karsasna chisasna kalsa Jesus cha mang taun disra hu tuji maya just ani just Golkaza de amana walak tuji ugar saiba banderang kulpeci ani amci kalsaretin jiti Bauret berwansa animaya tuji Kalsa Jesus ja amcha raja Namaskar Tula Amcha Deva Kalsa Jesu Cha Kakludi Cha Derya Mang Tao Hami Tuji Kurpa Saiba Amchi Kalsa Tandani Anupkari Tuji Tana Kars
भावांदो, माझे सबत ध्यान देऊन ऐका. बरीच वर्ष जायली आपण आपले वार वल्लांचे रीत रिवाजीन चाललो, हाताना ताविता बांधून सैतानाशी लांब रेवासाठी. तुम्हाला खरोखर शांती मिळली का? नाही, आपली काळज अजून जरान. परमेश्वरा करून सुख मिळते ऐसं आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हती, आणि याची बी माहिती नव्हती का पापाजून आपलं सुख नेलंय. पण आता आपण परमेश्वराचे सबत ऐकल्यान, आणि हे बी खबर आहे का परमेश्वराला पापाचा राग आहे. पापांशी आवडी दुश्मनी आहे का त्याने त्याचे पुताला मरून दिलं, कारण आपण पापान परावण नाही म्हणून. पाप करणाऱ्यांना परमेश्वर हमेश आगीन जलवाची शिक्षा देते. जेजूस मेले नसते तर आपण आपले मेल्या पाठी सैतानाचे वस्तीत गेलो असतो. तुम्हाला पाप म्हणजे लहानशी जिनिस वाटते का? खोटं काम माहिती असून कराल का? नाही भावांदो, आपल्याला पापांशी बचवासाठी जेजूस खुर्सावर मेले. जेजूसचं मरण फुकट घालवाल का? तुम्ही ऐशीच पाप करीत रेलीस तर ऐसं समजा का तुम्ही जेजूसचा परत प्राण घेता. मग सैतानाची वाट धरून परमेश्वराच्या नावाला डाग लावू नको. तुम्हाला काय मिळते दारू आणि सिगरेट पिऊन? या वाईट जिन्सा तुमची बुद्धी आणि ताकद घेऊन जाते. हे ऐसं करावला सैतान आपल्याला सांगते. परमेश्वराला पापाचा नाकार आहे. दुसरे आस्तुरीचा लोभ घेतल्यावर तुम्हाला खुशी मिळते का? या परमेश्वर खुशी होते का तुम्ही रागून बायको आणि शेजाराशी झगडून आणि सैतान्या करण्या करून? परमेश्वराचा राग खोटी कामं करणाऱ्यावर आहे. जुगार खेळल्यावर परमेश्वराला खुशी होते का? नाही, ती चोरी केल्यासारखी आहे. मनान पापी विचार करून परमेश्वराला खुशी मिळते का? ऐसं वागणं सैतानाचे वाटेचं आहे. तुम्हाला फसवासाठी सैतानाला पाहिजे का तुम्ही पाप करावी आणि त्याचे सई एमकोंडान जावं, ज्याची तुम्हाला परमेश्वराची पहिलाच ताकीद आहे. माझे भावांदो, परमेश्वर आपली सगळी पाप बघित आहे आणि तो पापींना शिक्षा दिल्याशिवाय रेणार नाही. आता बोला, तुम्हाला काय पाहिजे? परमेश्वराचा राग या त्याचं बेसाव? आपले सगळ्याबद्दल जेजूस ख्रिस्त एक दिस न्याय देईल. खरोखर जेजूसचे सांगण्याप्रमाण आपण चाललो तर तो आपल्याला नक्कीच सारगा नेल. सुख आणि शांती तयालाच आहे. जर आपण खोटी कामं केली असती तर आपण पस्तावू, आणि ज्या कोणी त्याचे शब्दाचं पालन केला नसेल तर तो बोलेल, मी तुला ओळखी नाही. जा आणशी जे पापी त्याची पापाची शिक्षा भोगितान आणि आगीन जलतान, ती आग कवच इजणार नाही. अरे जॉन, तू का वाचितेस? मी परमेश्वराचं धार्मिक पुस्तक वाचित आहे. बरं, पण तुला समजते काय? थोडं समजते, थोडं समजे नाही. पण जे काय मी आता वाचित आहे ते लहान पोराला बी समजेल. ओ हो, ऐसं काय? ते कशाबद्दल सांग ना. जेजूसचे आई बदल आहे. मारिया माऊली जेजूस ख्रिस्ताचे संगाती एके वराडाला होती. त्या वराडान दारू म्हणजे वाईन खुटली. माऊली खंती जायली आणि जेजूस पर मागणी केली. तिला माहिती होतं का यामध्ये जेजूस ख्रिस्त जरूर मदत करू शकेल. मग जेजूसनं काय केलं? ताबडतोब जेजूसनी काय नाही केलं. पण माऊलीला पुरी खात्री होती का जेजूस जरूर मदत करणार. मग तिने चाकरांना पटविलं आणि बोललं, जेजूसचे सांगण्याप्रमाण करा. थोडेच टायमान जेजूसनी मोठ्या रिकाम्या बन्या पाण्याशी भरवायला सांगितल्या. त्याप्रमाण चाकरांतून केलं.
जेजूसनी त्या पाण्यावर बेस घाललं आणि लोकांना मोठं कौतुक वाटलं का पाण्याची दारू म्हणजे वाईन तयार झाली. ओ हो, ते तर नवल झालं. मरी माऊलीला माहिती होती का जेजूस परमेश्वर आहे, जो माणसाचं रूप घेऊन या धर्तीवर आला आपल्याला आपले पापांशी बचवासाठी, आणि त्याला सगळं काय करू शकते. मला पटते माऊली अजून आपल्यावर मागणं करते का आपण जेजूचे बोलण्याप्रमाण चालावं. मी सगळं मानित आहे, पण आपण का करावं ते सांगावला. जेजूस आता आपले मध्ये आहेत काय? धार्मिक पुस्तक बायबल परमेश्वराचे सबद सांगते, पण आपण ध्यान देतो का? म्हणजे बायबल का सांगते? बायबल हे सांगते जे जेजूसनी त्याचे अपोस्तलांना सांगितलं होतं, मनापासून रजार करा जैसा का तुम्ही परमेश्वराचे संगाती बोलता. जेजूसनी सांगितलं आहे तोच आपला बचाव करू शकेल. यासाठी त्याची ताकीद बी आहे. बीजे देवाची पूजा करू नये, तोच आपला तरवणार आहे आणि त्यांनी बोलला आहे, मी तुमचा मार्ग, सत्य आणि जीवन. जो कोण खरोखर जेजूसला मानील आणि त्यावर विश्वास ठेवील त्याची पाप माफ होऊन व एमकोंडांशी बचेल. भावांदो, सैतान आपल्याला फसवायला बघिते. चारे बाजूशी सैतान कोशिश करते का आपण परमेश्वराशी लांब राहावं म्हणून. त्याला परमेश्वराचा नकार आहे म्हणून आपल्याला त्याचा गुलाम बनवायला बघिते. तो आपल्याला खोटी कामं करावा सांगते. जर त्याचं ऐकलं तर आपण आपले मेल्यापाठी सैतानाचे घरा जाऊ. परमेश्वर आपली मया करते. आपण मेल्यापाठी सारगान जावं म्हणून ऐसं परमेश्वराला वाटते. आपल्याला मया आणि शांती असावं ऐसं बी वाटते. आपण परमेश्वरापर जावं नाही म्हणून आपले आर सैतान येते आणि सांगते परमेश्वराला विसरा आणि तुमचे इच्छे परमान चाला. सैतान आपल्याला खोटं बोलावला, चोरी करावला आणि जीव घ्यावाला सांगते. नशा करावची बुद्धी देते आणि पापी नजरेन चालावला सांगते. वाईट रस्त्यान चालून पैसा करून तुम्ही परमेश्वराला बी पैसा दाबा का त्यांनी तुम्हाला सारगान न्यावं म्हणून. ऐसं करून तो आपल्याला फसविते. त्याचे मग लागावं आणि भोगावं ऐसं सैतानाला वाटते. चला आता आपण आपले डोले उघडू का सैतान आपल्याला खोटी कामं करावला सांगते. आपण सैतानाची वाट सोडून आपलं कालीज जेजूस ख्रिस्ताला अर्पण करू. देवा दयालु काकलुदीच्या माफ कर बापा मैच्या. पाप सोडून मी येतय घरा, टाकू नको तुम्हाला. जेजू सोम्या काकलूद मागतय, देशील म्हणून विश्वासतय. सगळी पाप मी कंटाळतय, आजपासून ती सोरितय. पापा दारून मीन टाकील, अखंडित सुख सारगाचं. देवदूताचा संगा टाकीला आणि संतोष देवाचा.
जेजू सोम्या काकलूद मागतय, देशील म्हणून विश्वासतय, सगळी पाप मी कंटाळतय, आजपासून ती सोरितय. माझे दोस्तांदो, तुम्ही सारगान जाता का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारित आहे. त्या प्रश्नाचा जबाब बरेच लोकांना देता आला नाही, पण तो जबाब सगळ्यांना माहिती पाहिजे. तू सारगान जातेस का? कैसन जावाचं ते परमेश्वराचे शब्द आपल्याला सांगतात. पहिला आपण खरे मार्गावर पाहिजे, आणि धार्मिक पुस्तक बायबल सांगते का तुम्ही काळजांशी जेजूसवर भरोसा ठेवा, त्यापुरत तुमचे तोंडाशी कबूल करा का परमेश्वराने जेजूसला मरणांशी संजीव केला आणि आपली पाप माफ करासाठी जेजूस खुर्सावर मेले. जर आपल्याला परमेश्वरावर जावाचं असेल तर एकच उपाय आहे, आपण जेजूसचे सांगण्याप्रमाणे चालवला पाहिजे आणि त्याचं शब्दाचं पालन भी केलं पाहिजे. जो कोण पापी असेल आणि त्याची पापाची क्षमा मागून जेजूसला आपले कुडीमध्ये भेलवेल, खरोखर समजावं का त्यांनी बरी सुरुवात आणि बरी वाट दिले सारगान जावाची. मग स्वभावान ऐशी निशाणी दावरा का विजय लोकांना बी पटेल. तुमचे जीवनामध्ये फरक पडला आहे. विचार करा, खरोखर तुमचे जीवनामध्ये फरक पडला का नाही जेव्हापासून तुम्ही जेजूस ख्रिस्तावर भरोसा केला. परमेश्वर आपली पापच माफ करी नाही, पण आपलं जीवन बदलिते. कैक जण ऐशी समजतात का धार्मिक फोशाव केल्यावर त्यांना पापांशी सुटका मिळते आणि आत्मा शिक्षावीन राहते. फसून जाऊ नको. निस्ताच धार्मिक होऊन तुमचा बचाव नाही. खाली जेजूस ख्रिस्तूस तुम्हाला बचू शकेल, आणि जेव्हा जेजूस बचविते तेव्हा तुमचा आत्मा साफ होते. आता तुम्ही बदलून गेल्या. तुम्ही तुमचा दुश्मन डाव ठेवू नको. शेजाऱ्याशी बरा व्यवहार केला तर तुम्हाला नवीन आत्मशक्ती, इच्छा आणि खुशी मिळेल. तुम्ही बचलीस म्हणून तुम्हाला तिसरे वाटेन कळेल का तुम्ही सारगाचे वाटेवर आहात. तुमचे करणीची निशाणी दावरीते, आणि ती निशाणी म्हणजे परमेश्वराचा आत्मा तुमचे काळजा नेऊन वसते. आता तुझं मन ऐसा सांगते का तू परमेश्वराचा हायस म्हणून? जर तू भरोशाशी आणि मयेशी परमेश्वरापर मागशील तर तू कंचे बी अडचणीचा सामना करशील, सैतानाचे भीतीवीन. मग तुझी पाप माफ होऊन तुला सुख आणि शांती मिळेल. दोस्तांदो, जेजूसचे शब्द ऐसे आण का जो कोण माझे मेरे येईल तो कवच नाकारला जाणार नाही. देवा दयालु काकलुदीच्या, माफ कर बापा मैच्या. पाप सोडून मी येतय घरा, टाकू नको तुम्हाला. जेजू सोम्या काकलूद मागतय, देशील म्हणून विश्वासतय. सगळी पाप मी कंटाळतय, आजपासून ती सोरितय. पापा दारून मीन टाकील, अखंडित सुख सारगाचं. देवदूताचा संगा टाकीला, आणि संतोष देवाचा.
जेजू सोम्या काकलूद मागतय, देशील म्हणून विश्वासतय. सगळी पाप मी कंटाळतय, आजपासून ती सोरितय.